आणि मी एकटाच फिरतोय बघा पावसात छत्री घेऊन. एवढं भारी फील होतंय ना, बापरे. कलर किती मस्त आलाय बघा आपल्या भज्यांना. गोल्डन कलर आलाय बघा मस्त असा. आम्ही तोडून दाखवतो बघा. बघा किती छान झालेत आपले भजे एकदम. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सध्या ना हलकासा पाऊस सुरू झाला आणि मी खाली आलो सोसायटीमध्ये, गार्डन एरियामध्ये. 6 वाजलेत बघा. म्हणजे आजचं वातावरण एवढं सुंदर झालं ना. हलकासा पाऊस सुरू आहे बघा. मी छत्री घेऊन चालतो एकटाच. अजून जर मुसळधार सुरू झाला ना तर खूप भारी होईल बघा. पावणे 6 वाजलेत आणि किती सुंदर पाऊस सुरू आहे. आणि मी एकटाच फिरतोय बघा पावसात छत्री घेऊन. एवढं भारी फील होतंय ना, बापरे. इथे बसण्यासाठी पण बघा एकदम छान आहे, पण आता पावसात नाही बसू शकत. अजून असं जोरात नाही आला पाऊस, हलकासा सुरू आहे. एवढं भारी वाटतंय ना. एकतर छत्रीमध्ये बघा असं मी एकटा फिरतोय. इथे बसण्यासाठी पण जागा आहे, पण आता नाही बसू शकत कारण बघा पूर्ण ओलं झालंय. इथे या टायमिंगला ना खूप लोक येऊन बसतात, पण आता पावसामुळे एवढी काही नाही बघा. आता ना मी गार्डनमध्ये जातोय. हलकासा आलेला, पण तो पण आता हळूहळू गायब होतोय पाऊस. मला वाटलं चांगलं जोरात येईल. पावसात सुद्धा स्विमिंग मस्त चालू आहे. छत्री लावतो तरी पण. मला वाटलेलं ना की पाऊस थोडा वेळ तरी थांबेल, पण बघा पूर्णच कमी झालाय. एकदम थोडासा हलका पाऊस सुरू. पूर्ण शांत आहे बघा. आता कोणीच नाही आहे लॉनवरती. पाऊस एवढा जोरात येऊन गेला, पूर्ण चिखल झाला इथे. बराच वेळ गार्डनमध्ये थांबलेलो, पण पाऊसच पूर्ण कमी झाला बघा. आता काही मज्जाच उरली नाही. बघा ना माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, हे बघा. एवढा वेळ झालं मी थांबलो येऊन, पण काय पाऊस परत आलाच नाही. हलकासा सुरू आहे बघा फक्त.
गाईज सध्या ना अशा पावसामध्ये ना गरमागरम भजी खाण्याची एवढी इच्छा झाली ना, बघू आपण घरी जाऊन करुणाला विचारतो मी बनवते का ती. जर बनवली ना तर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करतो. बघा गरम गरम भजी आपण बनवूयात एवढा थंडगार पावसामध्ये. सध्या निघालोय गार्डनमधनं मी, पाऊसच थांबला पूर्ण. स्विमिंगमध्ये कोणीच नाही बघा सध्या, एक जण होते ते पण निघून गेले. पाणी खूप झालंय पण खाली. जातोय आता रिटर्न घरी. चेअरवरती बसलो असतो पण पाणी खूप साचले, त्यामुळे नकोच इथे बसायला. छत्री बंदच केली कारण पाऊसच थांबला. गाईज जस्ट मी आता घरी आलो आणि करुणाला सांगितलं बघा की भजे बनवण्यासाठी. बघूयात आता कशी रेसिपी बनती ना, मी तुम्हाला दाखवतो. एकतर बाहेर एवढं थंडगार वातावरण झालं ना पावसाचं, आणि त्यात करुणाने ना बघा मस्त भज्यांची तयारी केली आहे. मस्त पैकी गरमागरम भजे बनवणार आहोत बघा. मस्त गरम गरम भजी तळून घेऊ आता आपण. खेकडा भजी, कांदा भजी. गरमागरम भजी बघा मस्त तळून घेतो आता आम्ही. कलर किती मस्त आलाय बघा आपल्या भज्यांना. गोल्डन कलर आलाय बघा मस्त असा. काय मस्त बनणार आहेत, वासावरूनच कळतं बघा. एवढा छान असा सुगंध येतोय ना. आता काढून घेते बघा, मस्त पैकी तळलेत. गरम आहे बघा, मी हे करून दाखवतो. आता इथे ना अजून प्रोसेस चालू आहे, अजून मिरच्या पण भाजायच्यात. हे ना थोडेसे पिवळे भाजलेत बघा, आणि हे ना मस्त लाल कलरचे क्रिस्पी झालेत. आम्ही ना कसे बनवलेत आम्हाला ना कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ना आम्ही तोडून दाखवतो बघा. बघा किती छान झालेत आपले भजे एकदम. आता फायनल डिश आपली रेडी झाली. म्हणजे बघा मिरच्या पण तळल्यात, किती मस्त अशा सुंदर मिरच्या तळल्यात. मीठ वगैरे पण टाकून घेतलं, आणि आपले भजे पण बघा किती मस्त रेडी झालेत. या तुम्ही पण गरमागरम भजे खाण्यासाठी. मिरची मस्त तळली पण, हो ना. तिखट. तर गाईज हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटा तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.